नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। पाहूयात महाफास्ट न्यूज 100। राज ठाकरे यांनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिलं। मी प्रबोधनकार ठाकरे आणि यशवंतराव चव्हाण पण वाचलेत। माझ्या बोलण्याचा प्रबोधनकारांशी काय संबंध याचा शरद पवार यांनी खुलासा करावा असं राज ठाकरे यांनी म्हटलं। मी प्रबोधनकार ठाकरे पण वाचलेत आणि मी यशवंतराव चव्हाण पण वाचले। राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर जातीपातींमध्ये द्वेष वाढला हे सगळ्यांना माहिती आहे। मी फक्त बोललो, शाळा कॉलेजमध्ये मित्रमैत्रिणींमध्ये जाती आल्यात असं विधान राज ठाकरेंनी केलं। दुसऱ्या जातीबद्दलचा द्वेष हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर सगळा सुरू झाला आणि हे काही मला एकट्याला माहिती आहे। मी फक्त सगळ्यांना, तुम्हाला पण सगळ्यांना माहिती आहे, बोललो फक्त मी। मराठा समाजाला आरक्षण मिळणार नसेल तर स्पष्ट सांगावं। आरक्षणावरून नुसते राजकारण करू नका। निवडणुकांसाठी जातीद्वेष पसरवला जातो असंही राज ठाकरे यांनी म्हटलं। आणि जर समजा त्यांना आरक्षण मिळणार नसेल तर स्पष्ट सांगा ना त्यांना। ही माती भडकवून, डोकी भडकवून, या सगळ्या गोष्टीतनं जातीचं राजकारण करून फक्त त्या निवडणुकीला मतं मिळतील, पुढे काय होईल? संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनाही राज ठाकरेंनी फटकारले। ज्यांचं आकलन नाही त्यांच्यावर काय बोलायचं अशा शब्दात गायकवाड यांच्यावर राज ठाकरेंनी निशाणा साधला। मुळात ज्याचं काही आकलनच नाही त्याच्याबद्दल काय बोलायचं? मी काय वाचतो आणि मी काय वाचलंय माझं मला माहिती आणि माझ्या पक्षाला माहिती आणि सगळ्यांना माहिती। भिवंडी, खारबाव, मालोडी इथे टोल नाका अखेर मनसे कार्यकर्त्यांनी फोडला। मनसे नेते अविनाश जाधव यांनी टोल वसुली बंद करण्याचा इशारा देत टोल वसुली बंद केली होती। मात्र पुन्हा एकदा इथे टोल वसुली सुरू झाल्यानंतर आज मनसे कार्यकर्त्यांनी टोल नाक्याची तोडफोड केली। केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी राहुल गांधींवर जहरी टीका केली आहे। राहुल गांधींवर भाष्य करताना रावसाहेब दानवेंची जीभ घसरली। काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी काँग्रेस शासित मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत आहेत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीमध्ये सहभागी झाले आहेत। किरीट सोमय्या वाशिम दौऱ्यावर असताना त्यांच्या ताफ्यातल्या वाहनांवर दगड आणि शाईफेक करण्यात आली। खासदार भावना गवळींवर घोटाळ्याचा आरोप केल्यानं संतप्त कार्यकर्त्यांनी ही दगडफेक केली आहे। मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या पत्रामध्ये अनेक तफावती होत्या। मात्र स्थानिक मराठा समन्वयकांनी पेपर फाडले ते मला मान्य नाही असं म्हणत संभाजीराजेंनी मराठा समन्वयकांची कानउघडणी केली। खासदार संभाजीराजेंनी मंत्री अशोक चव्हाणांवर टीका केली आहे। नांदेडचे सुपुत्र दिल्लीत जाऊन सगळ्यांना भेटले, मात्र त्यांना संभाजीराजेंना भेटायला वेळ नव्हता असं संभाजीराजेंनी म्हटलं। मी संसदेतही मराठा आरक्षणाविषयीची भूमिका मांडण्याची मागणी केली। संसदेमध्ये बोलू दिलं नसतं तर खासदारकी सोडली असती असं विधान खासदार संभाजीराजेंनी केलं। मराठा आरक्षणावर चर्चा करण्याची माझी तयारी आहे। केंद्र आणि राज्य सरकारच्या लोकांनी माझ्या समोर बसावं, मग चर्चा होऊन जाऊ द्या असं आव्हानच खासदार संभाजीराजे यांनी दिलं आहे। भोसले समितीनं ज्या त्रुटी काढल्या त्या दुरुस्त करा, तसंच नवीन प्रवर्ग तयार करा असं सांगतानाच मागासवर्ग आयोगामध्ये जे लोक घेतले ते बोगस आहेत, ते आम्हाला मागास काय सिद्ध करणार असा सवाल संभाजीराजेंनी केला। कोरोना काळामध्ये गर्दी केल्यामुळे खासदार संभाजीराजे यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंनी विशेष पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस अधीक्षकांकडे केली आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी लिहिलेल्या पत्रावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं। तुमचं पत्र बघितलं, जनतेच्या कामाआड मी कोणालाही येऊ देणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे। खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंना कोरोनाची लागण झाली आहे। लसीचे 2ही डोस घेऊन सुद्धा अमोल कोल्हे यांना कोरोनाची लागण झाली। अमोल कोल्हे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे। पारनेरच्या महिला तहसीलदारांनी ऑडिओ क्लिप तयार करून आत्महत्येचा इशारा दिलाय। या क्लिपमध्ये नोकरीमध्ये होणाऱ्या त्रासाबद्दल त्यांनी सविस्तर कथन केलंय।
तर महिला तहसीलदारावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप असल्यामुळे कारवाईच्या भीतीनं ही क्लिप तयार केल्याचं मत अनेक कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलं आहे. तहसीलदारांनी ऑडिओ क्लिप व्हायरल करून कारवाईपासून वाचण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. त्यांच्या भ्रष्टाचाराचा अहवाल नाशिक विभागीय आयुक्तांनी पाठवलाय, अशी प्रतिक्रिया आमदार निलेश लंके यांनी दिली आहे. राज्यामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीचा साठा अपुरा आहे. आतापर्यंत 5 कोटीहून अधिक जणांचं लसीकरण झालं. मात्र अपुऱ्या लसीमुळे काही ठिकाणी लसीकरण ठप्प आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. मुंबईचं परिवर्तन व्हायचं असेल तर मुंबई पालिकेत सत्ता परिवर्तन गरजेचं आहे, असं विधान केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केलं. आम्ही सत्तेत आल्यास मुंबईचं रूप पालटू, असा दावा त्यांनी केला. मुंबईमध्ये शिवसेना पाय रोवून उभी आहे. शिवसेनेची घोडदौड कुणीही रोखू शकत नाही. शिवसेनेचा भगवा पालिकेवर फडकणारच, अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. ज्या शिवसैनिकांना गोमूत्र शिंपडायचंय त्यांना शिंपडू द्या, ज्यांना प्यायचंय त्यांना पिऊ द्या, मात्र आधी मनाचं शुद्धीकरण करा, असा घणाघात राणेंनी केलाय. ज्या शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या स्मारकाचं शुद्धीकरण केलं त्यांना बाळासाहेबांची शिवसेना समजलेलीच नाही. ही संकुचित मानसिकता, बुरसटलेली तालिबानी विचारसरणी आहे, असा घणाघात फडणवीसांनी केला. यावेळी संजय राऊतांच्या वक्तव्याचा नारायण राणेंनी समाचार घेतला. मी कोण आहे हे राऊतांच्या जवळ जाऊन त्यांना सांगेन, असा मिश्किल टोला नारायण राणेंनी संजय राऊतांना लगावला आहे. नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा फक्त शिवसेनेवर टीका करण्यासाठी आहे का, असा सवाल सेना आमदार वैभव नाईक यांनी केलाय. मंत्री छगन भुजबळ यांनी नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेवर टीका केली. राणेंना जनतेचा आशीर्वाद मिळेल की नाही हे माहिती नाही, असं भुजबळ म्हणाले. मंत्रालयाच्या गेटवर एका व्यक्तीनं विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्या व्यक्तीला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलं असून त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. महापास्ट न्यूज मधल्या उर्वरित बातम्या आपण पाहूयात. महाविद्यालय जेव्हा सुरू होतील त्यावेळेला सुद्धा 2 डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश असेल. या संदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. पुण्यामध्ये गेल्या 4 आठवड्यांमध्ये रुग्णसंख्या कमी होत असल्याचं चित्र आहे. मात्र तरीही कोरोनाच्या 3ऱ्या लाटेची तयारी सुरू करण्यात आल्याची माहिती पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. दिवाळीपर्यंत शाळा सुरू करण्याचा विचार नाही, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली. तसंच 3ऱ्या लाटेची तयारी सुरू असून चाचण्यांची संख्या अजिबात कमी केली नाही, असं अजित पवार यांनी म्हटलं. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यक्रमात विना मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग याचा अभाव पाहायला मिळाला. यावेळी भुजबळांनी मास्क वापरण्याचं आवाहन केल्यानंतर सुद्धा नागरिकांनी दुर्लक्ष केलं. हिंद हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचं काम 74% पूर्ण झालंय. या महामार्गाची नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी पाहणी केली. नागपूरच्या 0 माईल मेट्रो स्टेशनचं उद्घाटन पार पडलेलं आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मंत्री एकनाथ शिंदे यांनी एकत्र प्रवास केला. पुण्यामध्ये अंगणवाडी सेविकांना गर्भवती महिला, स्तनदा मातांची माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी मोबाईल देण्यात आले. मात्र अंगणवाडी सेविकांना इंग्रजी भाषा येत नसल्यामुळे अडचणी येत आहेत. ठाणे शहरामध्ये अनेक ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतं. हे खड्डे बुजवण्यासाठी भाजप महिला आघाडीनं पालकमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानाजवळ खड्ड्यात बसून ठिय्या आंदोलन केलं. पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडल्यानं धुळे सोलापूर महामार्गावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रस्त्यावर पडलेले खड्डे तात्काळ बुजवण्यात यावेत, अशी मागणी वाहन चालकांनी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी पुण्यातील ड्रेनेज लाईनची पाहणी केली. यावेळी त्यांनी ड्रेनेज लाईनच्या कामाची माहिती घेतली आहे. पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये 23 गावं समाविष्ट करण्यात आल्यामुळे जलसंपदा विभागाकडून 1.75 टीएमसी पाणीसाठा पुणे पालिकेकडे वर्ग करण्यात आला. त्यामुळे पुण्याला दरवर्षी मिळणाऱ्या पाणी कोट्यामध्ये आता वाढ झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील ढांकी इथे पुलावरून वाहत असलेल्या पाण्यातून जाणं कंटेनरच्या क्लीनरला महागात पडलं. वाढत्या पाण्यातून पूल ओलांडताना कंटेनरचा क्लीनर वाहून गेल्याची घटना घडली.
रायगड जिल्ह्यामध्ये गेले 2 दिवस रिपरिप पडणाऱ्या पावसाचा जोर काहीसा वाढलाय. जिल्ह्याच्या सर्वच भागांमध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये पावसाच्या सरी कोसळत आहेत. जालना शहरासह जिल्ह्यामध्ये संततधार पाऊस पडतो. या पावसाचा मूग, सोयाबीन, कापूस या पिकांना फायदा होणार असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अखेर मनमाडचं माणिकपुंज धरण ओव्हरफ्लो झालं. त्यामुळे नांदगाव शहरासह आसपासच्या गावांचा पाण्याचा प्रश्न मिटला.